रमाई आवास योजनेच्या दुसऱ्या हप्त्यासाठी बांधकाम विभागातील अभियंत्यांनी 10,000 रुपयांची मागणी केली असल्याचा आरोप करत पंढरपुरातील महात्मा फुले नगर येथील रमाई घरकुल योजनेचे लाभार्थी संजय सातपुते यांनी तात्काळ दुसरा हप्ता देण्यात यावा अन्यथा 15 जुलै रोजी आपल्या कुटुंबासह सामूहिक जलसमाधी घेणार असल्याचा इशारा प्रशासनाला दिला आहे। याबाबतचे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यासह जिल्हा प्रशासन अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे। महात्मा फुले नगर येथील संजय सातपुते यांना 2022 मध्ये घर बांधण्यासाठी रमाई आवास योजनेची मंजुरी मिळाली व त्याबाबत पहिल्या हप्त्याची रक्कम मिळाली। मात्र नियमानुसार बांधकाम पूर्ण करून सुमारे 1.5 वर्षापासून वारंवार दुसऱ्या हप्त्यासाठी नगर परिषदेकडे मागणी करून देखील सातपुते यांना हप्ता देण्यास नगरपालिका प्रशासन दिराग करत आहे। मागील व चालू नगरपालिका बांधकाम विभागाकडे अभियंत्याने प्रत्यक्ष पाहणी करून सुद्धा रक्कम दिली जात नाही। या उलट दुसऱ्या हप्त्यासाठी 10,000 रुपये मागणी केल्या असल्याचा खळबळजनक आरोप संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करून उर्वरित रक्कम तात्काळ देण्यात यावी अन्यथा कुटुंबासह जलसमाधी घेण्याचा इशारा प्रशासनाला संजय सातपुते यांनी दिला आहे। माझं नाव संजय वामन सातपुते, राहणार महात्मा फुले वसाहत पंढरपूर। या ठिकाणी मला रमाबाई घरकुल आवास योजना मंजूर झाली आणि ते मंजूर झाल्यानंतर मला 4/9/2022 मध्ये पहिला हप्ता मिळाला आणि पहिला हप्ता मिळाला त्याप्रमाणे मी माझं पदरचं थोडंफार पैसे टाकून त्यांच्या पद्धतीनं मी लेंटेलपर्यंत काम आणल्यानंतर गेल्या 1.5 वर्षापासून मी दुसऱ्या हप्त्याला मागणी केली। दुसऱ्या हप्त्याला मागणी केल्यानंतर मला त्यांनी देतो घेतो करण्यात मला आता हे 1.5-2 वर्ष झालं त्यांनी मला चालवत आणलं आणि स्वतः स्वप्नील डोके येऊन त्यांनी एकदा इथलं बघून गेले, फोटो काढून गेले। परत त्यांची बदली झाली, त्यांच्या ठिकाणी झेंगे साहेब आले। झेंगे साहेबांनी परत नंतर 2 वेळा झेंगे साहेब आणि पवार साहेब इथे येऊन परत माझे 2दा फोटो काढून माझ्या घराचं माझं फोटो काढून घेतलं आणि परत नंतर तिसऱ्यांदा एक 8 दिवस सोडून परत नंतर एकटे झेंगे साहेब आले आणि मला इथं भेटले घरी। मला फोन करून बोलवून घेतले, भेटले आणि मला म्हणले की 10,000 रुपये द्या, तुमचा दुसरा हप्ता मी काढतो। साहेब म्हणलं माझी परिस्थिती ती नाही, मी बदली ड्रायव्हर आहे आणि माझ्या घराची अवस्था बघा, माझ्या सोन्याचं टायपिंग आहे ते बी बंद पडले, रोडला आले या, त्यामुळे गिऱ्हाईक होत नाही। माझं पोरगं कुठंतरी स्पीकरवर जाऊन मंडपाचा रोजगार करून आणून देतं या, त्याच्यावर माझं घर चाललं या, तरीसुद्धा त्यांनी दयामाया केलं नाही। परत शिवसाहेबांना भेटलो ह्या बाबतीत, वाळुजकर साहेबांना भेटलो आणि शिताब मॅडमला भेटलो तर शिताब मॅडम म्हणतात की वरच्या लेवलनं तुम्ही वर बघून घ्या। मग वाळुजकर साहेबांना भेटल्यानंतर वाळुजकर साहेबांनी सरळ सांगितलं की हे होत नाही, कारण का तर तुम्हाला आता हे दिलं आहे ते आम्ही हप्ता चुकी झालं। मी म्हटलं कशासाठी, का तुम्हाला सगळी पूर्तता केली, सगळं केलं आणि तरीसुद्धा माझा हप्ता त्यांनी दुसरा चटवून माझ्या लेकरं मला एवढं 2 वर्ष इथं ऊन वारा कसं करायला, माझी पोरगी डिलिव्हरी जास्त झाली, त्या पोरीचं हाल झालं, त्या पोरीच्या लेकराला डेंगू झाला। परत नंतर मी म्हणलं इथं एक म्हातारी आजारी आहे, 2-4 लेकरं आहेत ती शेजापाजारची, इथं एवढा मुरुम टाकून घ्या। ह्याच्यासाठी मी सर्वांना भेटलो, डेरा सर्वगड साहेबांना घेऊन मी सर्वांना भेटलो, तरीसुद्धा त्यांनी ह्या गल्लीची या आणि केवळ त्यांनी दलित म्हणून ती मुरुम टाकला ना, हा माझा आरोप आहे त्यांच्यावर, दलित। कारण का जर त्यांनी सगळ्या पंढरपूरच्या कान्याकोपऱ्यात मुरुम टाकला पण महात्मा फुले वसाहतमध्ये त्यांनी मुरुम टाकला नाही आणि ही अवस्था ह्या वसाहतीला भोगावं लागते या। आणि ही केवळ मी का केलं तर माझं घर उघड्यावर आहे, माझी लेकरं बाळं थंडी वाऱ्यात आहे ती, म्हणून हे केलं मी। तरी झेंग्यानं मला 10,000 रुपये मागितले आणि झेंग्याला हे मी पूर्ण दाखवणार आहे। 10,000 मला त्यांनी 10,000 मागितल्यानंतर मी वाळुजकर साहेबांना सुद्धा बोललो, झेंगे साहेबांनी मला 10,000 रुपये मागितल्याचं आणि हे कशासाठी, झेंगे वाळुजकर साहेब म्हणले मी विचारतो म्हणलं, अजून ते विचारते, आज 2-3 महिने होऊन गेलं। माझी मागणी अशी आहे की मला त्यांनी आता सध्याच्याला चेक काढून द्यावा आणि झेंग्यावर निलंबित करून टाकावं, एवढी माझी मागणी आहे। मी आत्मदान जलसमाधी घेणार आहे उद्या 15 तारखेला।
15/8ला मी सर्वांना पत्र दिले, कलेक्टर साहेबांना पत्र दिले, SP साहेबांना पत्र दिले, मुख्यमंत्र्यांना पत्र दिले, फडणवीस साहेबांना पत्र दिले, आठवले साहेबांना पत्र दिले, इथं लंगोटे साहेबांना पत्र दिले, इतपे साहेबांना पत्र दिले, सर्वांना मी पत्र दिलेलं आहे. मला पोच मिळालेले आहे त्या तशा. म्हणजे 10,000 रुपयासाठी तुमची अडवणूक हां, माझी अडवणूक 10,000साठी फक्त केली त्यांनी. मला 10,000 रुपये द्या म्हणते ती आणि तुमचा चेक काढतो. साहेबच होते का आणखीन कोणते झिंगे साहेबच एकटे होते, झिंगे साहेबच एकटे होते. मागणी केली? त्यांनी मागणी स्वतः केली. इथं ह्या ठिकाणी उभा राहून इथंच. तुमच्याकडे काय पुरावा वगैरे? माझ्याकडे पुरावा मी आणि माझी बायको. आता ही काय पंचायत मांडून तर 10,000 मागणार नाही. इथं आल्यानंतर मी आणि माझी बायकोच आलो खाली असं आशेनं. मला वाटलं की काय तर आता मिळतंय म्हणून. तर त्यांनी मला 10,000ची मागणी केली आणि तुमचा दुसरा चेक मी काढतो, मला 10,000 रुपये द्या.